ठिपका. अखेरीस एकदाची गाठोडी बांधून तयार झाली. खांद्यावर घेतलेल्या वेतपट्टीला राचैयानं 2 शिंकाळी अडकवली. भौरीनं रामण्णाच्या पायावर डोकं ठेवलं आणि पदरानं डोळे पुसतच एक मोठं गाठोडं हिसक्यानं उचलून डोक्यावर घेतलं. राचैयाच्या भावनांचा कड तासापूर्वीच ओसरून गेला होता. ऊन एकदम वाढू लागल्यानं तो अस्वस्थ झाला आणि जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा भौरीवर जास्तच खेकसू लागला. त्यानं चॅक चॅक हर हर करत मेंढ्या पुढे ढकलल्या आणि एकच ढीग करून चाललेल्या शेळ्या मेंढ्या मागून बॅ बॅ आवाजात मध्येच उगवणाऱ्या घंटांच्या आवाजाचा नाद कानावर घेत अखेर एकदाचे ते कुटुंब चालू लागलं. मेंढ्या माणसं पुढे सरकली. उडालेल्या धुळीत त्याचे पाय अर्धवट बुडाले. तरी सुद्धा वचवच ओरडत रामण्णा भोवती रेंगाळत असलेले कुत्रे मात्र काही केल्या पुढे सरकेना. जात असता राचैयानं त्याला काठीनं ढोसलं होतं तरी ते अद्याप रामण्णाच्या पायातच घुटाळत होतं. शेवटी रामण्णानंच घोगऱ्या आवाजात त्याला म्हटलं, जा बाबा आता, यापुढे तुझी भाकरी दुसऱ्या दिक्काला. आणि त्याला पुढे ढकललं. तेव्हा कुठे ते नाखुशीनं राचैयाच्या मागून चालू लागलं. नंतर देखील वाटेत थांबून मागे पाहात ते 2-3दा ओरडलं. मग मात्र त्यानंही बंधन तोडल्यासारखं केलं आणि सारी जण वैराण माळावर पुढे सरकू लागली. माणसं निघून गेल्यावर देखील खांद्यावर मागच्या बाजूनं काठी टाकून तिच्या दोन्ही टोकावर हात चढवून रामण्णा बराच वेळ उभा होता. त्याचं मन उसवून गेल्यासारखं झालं होतं. राचैया बराच पुढे गेला. मेंढ्यांचं बॅ बॅ देखील अस्पष्ट झालं. तेव्हा या ठिकाणी एकदम भयाण झालं. आधी या टेकडीच्या पायथ्याशी होत्याच मुळी 5-6 मोजक्या झोपड्या, पण हळूहळू मरत चाललेल्या शेकोट्यांप्रमाणे गेल्या 1.5-2 महिन्यात त्या एकामागोमाग एक विझून गेल्या. त्यांच्या भोवताची बाभळीच्या काटेरी फांद्यांच्या कुंपणाची आवार रिकामी पडली. इथून निघून जाणारा राचैया हा शेवटचा. त्यानं तरी आपली माती सोडू नये म्हणून रामण्णानं दातांच्या कण्या केल्या होत्या, पण पोराचा आग्रह उलटाच पडला होता. आता या वयात रामण्णानं एकटं दुकटं वनवासी राहण्यापेक्षा आपणाबरोबर चलावं, काय मिळेल ती मीठ भाकरी हक्कानं घ्यावी असं त्याचं म्हणणं होतं. 10 मैलात आता गवताचं हिरवं पान नव्हतं की कधीच आटणार नाही असा समज ज्याविषयी होता त्या वीरभद्राच्या तलावात रखरखीत उन्हात जळणारे डोळे ओले करायला सुद्धा पाण्याचा टिपू सुरला नव्हता. मेंढ्यांच्या पाठीवर नुसता हात ठेवला की त्यांच्या अंगातील हाडं वच दिशी हात चावत आणि हातांच्या निव्वळ दाबानं त्या बसकण घालीत. नाही म्हटलं तरी गेल्या 2-3 महिन्यात 14 मेंढ्या हिरवे ओकत कोरडे खोकत आडव्या झाल्या होत्या. आता या ठिकाणी राहून जगायचं कसं? की त्यांच्यासारखीच धूळ खायची की चेंगळून गेल्याप्रमाणे हातपाय घासत पडायचं? यावर रामण्णापाशी काहीच उत्तर नव्हतं खरं, पण या मातीत एकदा रोवलेले पाय काढायला त्याचं आतडं तयार नव्हतं. आता खांद्यावर आडवी टाकून तो उभा होता तशीच आडवी काठी टाकून तो इथे प्रथम आला. त्यावेळी तो भुईतून वर आला असेल नसेल. नंतर तो या ठिकाणीच वाढला. इथेच एका हाळीच्या अंतरावर त्याच्या आईबापांनी खत टाकलं होतं आणि इथेच कुठेतरी याच लालसर मातीत आपण देखील माती होऊन जावं अशी त्याची आयुष्यभरची इच्छा होती. सारा जन्म जागेपणी झोपेत भोवती मेंढ्यांचा कुंद केसाळ वास होता. नंतर देखील तो तसाच राहावा असं त्याला वाटे. स्वतः अंग मोडून त्यानं इतरांना झोपड्या घालून दिल्या. मग भोवती आवारं वाढली. दूरच्या तरण्या ताठ्या पोरी झगमग लुगडी खोचून भरगच्च कणसासारख्या पोटऱ्या घेऊन लग्नानं इथं आल्या, लेकुरवाळ्या झाल्या. दिवस सरले तशी त्यांच्या अंगातील हाडं तक्रार करू लागली. त्यांचे बापे कातडीनं सैल पडू लागले. रात्री कांबळ्यावर एकदा अंग टाकल्यावर पहाटेला छेडलेल्या तारेप्रमाणे ताडकन जागा होणारा रामण्णा आता अंगाला चिकटलेल्या लेंढ्याप्रमाणेच जमिनीला अर्धा 1 तास जादा चिकटून वेळ काढू लागला. पण निदान राचैया तरी आडव्या खडकाप्रमाणे वाढला होता आणि त्याच्या दंडावर मरी आईचा ताईत बांधताना वावभर दोरा लागू लागला होता. आणि भौरी म्हणजे तर केवड्याचं कणीस होती. निंबाचा पाला तोडताना तिनं नुसती खूण केली असती
तरी ते झाडपाला देण्यासाठी एखाद्या गुलामाप्रमाणे तिच्यासमोर आनंदानं वाकलं असतं. पण गेली 2-3 वर्ष इथला पालाच झडत चालला. ती कुठली मशनी गिरणी सुरू झाली, तिची घरदारं उभी राहिली आणि मैलच्या मैल गवत संपून गेलं. मग त्यात भर म्हणून वर्ष कोरडं गेलं. टेकड्यांच्या उतरणी मरून जाऊन भकास झाल्या आणि मूठभर पाचोळ्यासाठी 10-12 मैल हिंडत पावलं जाळावी लागू लागली. या वर्षीही पुन्हा तेच घडलं. कुठल्या तरी गवतात तोंड घातलं म्हणून सगळी मेंढरं 2दा कोंडवाड्यात गेली. काल परवापर्यंत गावरान असलेली जमीन बघता बघता कोणा ना कोणाच्या तरी मालकीची होऊन बसली आणि या घळईतील आयुष्यच संपून गेलं. एक एक खोपटं रिकामं झालं आणि सर्वात शेवटी राचय्यानं देखील भौरीच्या गावी जाऊन नशीब पाहायचं ठरवलं. आणि भय, तू एकटा राहून खाणार काय, पिणार काय? हा, चल आमच्या जोडीनं चल, तो रामण्णाला 10व्यांदा म्हणाला होता. माझं काय रे पोरा, वीत गेली बोट उरली, आज काय उद्या काय, इथं काय तिथं काय, माझं संपलंच नव्ह वय, माझ्यासाठी घोर लावून घेऊ नका जीवाला. निश्वास सोडीत रामण्णा म्हणाला होता. तुम्ही तरणी ताटी पोरं, तुमचं अजून व्हायचं जायचं, तुमचं बघितलं पाहिजे आधी. वा मोर तुम्ही, माझं अगदी बेस चालेल. आर वेडपटकी काय तू, कुठल्या तरी पेरवाच्या बागेत राखण केली तरी दिसाला दिस जोडून रेटून नेईन. वरकरणी रामण्णाचे हे शब्द होते खरे, पण सगळा संसारच आपली मुळं उचलून दुसऱ्या ठिकाणी रुजवायला चाललेला पाहून त्याच्या पोटात खळगा पडला होता. परंतु त्यांना आपल्याबरोबर तडफडत इथेच राहा असं सांगायला सुद्धा त्याला जीभ नव्हती. त्याची स्वतःची मात्र या मातीतून पाऊल उचलण्याची बिलकुल तयारी नव्हती. अखेर राचय्या भौरींनी बोचकी बांधली. रामण्णाकरता 2 दिवसांचं अन्न उकळून ठेवलं. गावातल्या मरी आईला नारळ दिला आणि निश्वास टाकीत तिथली नाती तोडून टाकली. पाहता पाहता राचय्या भौरीच्या आकृत्या करंगली एवढ्या दिसू लागल्या. लाल रखरखलेल्या मातीत मेंढ्या कलिंगडाच्या फाकीत बियांसारख्या बिया एवढ्या दिसू लागल्या आणि मग सगळी जण परतनी पलीकडे दिसेनाशी झाली. पुढे डोळ्यात मावणार नाही एवढं गवत, गवताच्या पात्या इतकी पुढे मेंढर आणि मेंढरा इतकं लेकूरवाळं मिळू दे बाबा तुम्हाला, रामण्णा दाटलेल्या गळ्यानं म्हणाला आणि आयुष्याचा एक लचकाच कायमचा तुटून गेल्याप्रमाणे खुळ्यासारखा पाहत राहिला. मग थोड्या वेळानं त्यानं त्या दिशेला दुवा फेकल्याप्रमाणे हात हलवला आणि तो खोपट्यात परतला. त्यानं दोन्ही खोल्यात उगाचच येरझारा घातल्या, पण सकाळपर्यंत घरट्यासारखं वाटणारं खोपटं आता जुन्या रिकाम्या करवंटीप्रमाणे दिसू लागलं होतं. जाताना भौरीनं चुलीजवळ बोटांनी चुन्याचे एक स्वस्तिक काढलेलं होतं आणि शेजारी हळद कुंकवाची बोटं लावलेला नारळ ठेवला होता. शेजारीच त्याला निदान 2 दिवस पुरतील एवढ्या भाकऱ्या अॅल्युमिनियमच्या थाळीत रचून ठेवल्या होत्या. पण त्याच्या बाजूला घडी करून ठेवलेलं मोगली एरंडाच्या चिकासारखं पांढरं शुभ्र कांबळं पाहताच तो हतबुद्ध झाला. भौरीच्या बापानं ते तिला लग्नात दिलं होतं, पण तिनं ते सोबत न नेता रामण्णाकरताच मागे ठेवलं होतं. त्याला वाटलं, या पोरांची डोकीबिकी फिरलीत की काय कुणास ठाऊक, आता मला म्हाताऱ्याला असली कांबळी करायचीच काय. आता आभाळाचं पांघरून घेतलं तरी हाडाला हाड वडवून थंड पडायची राहणार न होय. परंतु कोणच्या आडखेड्यातून येऊन पोटच्या पोरीप्रमाणे आतडं गुंतवून जाणाऱ्या भौरीविषयी त्याला एकदम भरून आलं. बाहेरच्या खोलीत राचय्यानं आपलं गरम जॅकेट आणि नव्या करकरीत वाहना सहज न दिसतील अशा तऱ्हेनं मुद्दामच एका बाजूला ठेवल्या होत्या. कितीतरी दिवसांचा बेत करून राचय्यानं मोठ्या हौसेनं या वीतभर उंच टाचांच्या लाल बेगडाच्या झगमग पट्ट्या असलेल्या अर्ध्या मैलावरून ऐकू येईल असा कुरुकुरु आवाज करणाऱ्या वाहना करून घेतल्या होत्या. आणल्यावर त्यानं त्या 4 दिवस तेलात बुडवून ठेवल्या होत्या आणि येत्या दसऱ्याला तो त्या घालून मिरवणार होता. पण कसला दसरा नि कसली दिवाळी, त्याआधीच घर विस्कटून गेलं होतं. जाताना त्यानं त्या वाहना जॅकेटाच्या जोडीला रामण्णासाठी ठेवल्या होत्या. निघताना राचय्या रडला नाही की चेपून गेल्याप्रमाणे मुळूबुळू बोलला नाही, पण या गोष्टी मात्र त्यानं आठवणीनं मागे ठेवल्या होत्या.
पोरांची डोकी पार फिरली आहेत, नाहीतर काय, रामण्णा हळवेपणानं स्वतःशीच म्हणाला. त्यानं कांबळ्याची घडी उचलली आणि बाहेरच्या खोलीत पेटीत आणून ठेवली. त्यानं वाहना सुद्धा एका पोत्याच्या तुकड्यात गुंडाळल्या आणि जाकिटाबरोबरच पण अगदी एका बाजूला कोपऱ्यात पेटीत ठेवून दिल्या. आज ना उद्या कधीतरी पोरं परततीलच की, पण त्यांचं येणं आता आपण पायावर उभे असताना काही व्हायचं नाही हे त्याला एकदम जाणवलं आणि तो खिन्न झाला. पेटीचं दार लावित असता तो वाकला तेव्हा त्यानं गळ्यात घातलेलं चांदीत गाठवलेलं वाघनख समोर लोंबलं. रामण्णा एकदम थबकला आणि अरे तिच्या असं म्हणत काहीतरी महत्वाचं विसरून गेल्याप्रमाणे त्यानं कपाळावर हात मारला. राचय्या जाण्याआधी हे वाघनख त्याच्या गळ्यात अडकवण्याचं त्याला काही सांगायचं राहून गेलं होतं. त्याला सांगायचं होतं, बाबा रे, आयुष्यात कधीतरी का होईना सामानगडाला येऊन जाऊन ये, तिथल्या हनुमंताला नैवेद्य कर, कसंही असलं तरी ते आपलं गाव आहे. पण आता राचय्या तर निघून गेला आणि सामानगड रामण्णाच्या मनातच शेवटचा राहून गेला. रामण्णानं अगदी जपून वाघनख गळ्यातून काढलं आणि अॅल्युमिनियमच्या डब्यात ठेवलं. त्याला बापाकडून जे मिळालं होतं ते त्यानं आपल्या मुलासाठी मागे ठेवलं. आता त्याला आत राहावेना. तो बाहेर आला आणि अंगणात निंबाच्या झाडाखाली अंग आवळून गुडघे उंचावून उकिडवा बसला. आता इतर नात्यांप्रमाणे घराचं नातं देखील संपल्याप्रमाणे त्याला एकदम उदास वाटू लागलं होतं आणि बरेच दिवस बांधून ठेवलेल्या गुराला दावं सुटताच थोडा वेळ काय करावं हे समजू नये त्याप्रमाणे तो गोंधळला होता. समोरची टेकडी खडकाळ लालसर लाटांनी वर गेल्याप्रमाणे चढत गेली होती. तिच्यावर मधून मधून दिसणारी बाभळीची खुरटी झाडं आणि रानबोरांची झुडपं सोडली तर काही सुद्धा हिरवट दिसत नव्हतं. ती चढत चढत स्वच्छ झगझगीत आभाळापर्यंत गेली होती आणि त्या ठिकाणी देखील ती संपल्याप्रमाणे दिसत नसून वळून पलीकडे गेली आहे असा भास होत होता. निळं आभाळ तिला ज्या ठिकाणी भिडलं होतं त्या रेषेवर सर्वात उंच ठिकाणी तो पांढरा ठिपका दिसत होता. रामण्णा शून्यपणे समोर टक लावून पाहत असता तो ठिपका विशेषच उठावदार दिसू लागला आणि तिकडे दृष्टी जाताच तो हरवून गेला. त्या ठिपक्याविषयी त्याला एकदम उत्सुकता वाटू लागली आणि त्याचं रिकामं मन भरल्यासारखं झालं. त्या टेकडीवर हिरवं गवत कधीच उगवलं नव्हतं आणि ठिकठिकाणी पडलेल्या खडकांच्या जखमा झाकल्या गेल्या नव्हत्या. रामण्णा इतकी वर्ष इथे होता. आजूबाजूच्या मुलखातलं पानन पान त्याला तळहाताप्रमाणे माहीत होतं, पण या टेकडीच्या पहिल्या उशी पलीकडे कधी गेल्याचं त्याला आठवत नव्हतं. पुष्कळशी माणसं त्याला भेटत, टेकडी, तिच्या पलीकडील गाव याविषयी बोलत, पण मेंढरं सोबत घेऊन तिकडे जावं असं त्याला काही ओढीचं त्यात वाटलं नव्हतं. गेल्या 8-10 वर्षात काही वेळा संध्याकाळी तो अंगणात येऊन बसला की या अचानक उगवलेल्या ठिपक्याविषयी कुतूहल वाटू लागलं होतं आणि तो काय कसला आहे हे पाहण्यासाठी कधीतरी प्रत्यक्ष जाऊन यायचं देखील त्यानं 2-4दा ठरवलं होतं. कधीतरी कधीतरी मग 1 ना 2 गोष्टी घडत. लोकर कातरायचे दिवस येत, मेंढ्या वीत, बाजार भरे, दुरून गिऱ्हाईक, इथे कुणाची तरी सोयरीक जमे आणि दिवस हाताला लागत नसे, पण माणसं त्याविषयी खूप सांगत. हा ठिपका म्हणजे नवीन बांधलेलं एक देऊळ होतं. प्रथम त्या ठिकाणी काहीच नव्हतं. टेकडी पलीकडील गावातील गुराख्यांच्या पोरी त्या ठिकाणी जात काटक्या रानशेणी गोळा करून बुट्ट्या भरत आणि त्या डोक्यावर चढवायच्या आधी तिथल्या एका मोठ्या उभ्या दगडावर प्रथम टेकण देत. नंतर त्या दगडात आपोआप कसली तरी आकृती दिसू लागली. हा हा म्हणता ती बातमी सर्वत्र पसरली. कुणी दगड आणून टाकले, कुणी अंग मोडून काम केलं आणि हळूहळू हा पांढरा ठिपका तयार झाला. ते देऊळ कसलं आहे हे मात्र देव जाणे. प्रत्येक जण तोंड भरून बोलायचा खरा, पण त्यांच्यापैकी प्रत्यक्ष कुणीच तिथे गेलं नव्हतं. सुगीचे दिवस असत, शेतातील कामं निघत, वीरभद्राच्या जत्रेत घोड्यांचा बाजार भरे, त्यावेळी नालबंदांना मान वर करायला वेळ मिळत नसे. वाघ्यांना मध शिकेकाई घेऊन देशावर जायचं असे. नारळी पौर्णिमा झाली की दरवेशी आपली अस्वलं बाहेर काढून गावागावात भटकू लागत. या ना त्या कारणामुळे त्यांच्यापैकी कुणालाच वर जाऊन यायला वेळ मिळत नव्हता.
आता मात्र रामण्णा त्या ठिपक्याकडे निराळ्याच नजरेनं पाहत होता. आता संसार, शेळ्या, मेंढरं काही उरलं नव्हतं. विते नव्हती की दवा पाणी नव्हतं. आता सगळा दिवसच्या दिवस मोठ्या असोल नारळासारखा हाती आला होता. रामण्णाला वाटलं फार दिवस राहून गेलं. आता मात्र तो ठिपका कसला आहे हे प्रत्यक्ष जाऊन पाहून यायलाच हवं. आता त्याचे पाय चेकाळल्यासारखे झाले. तो उठला आणि बाहेर जाण्यापूर्वी थोडं खाऊन घेण्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यासाठी तो आत आला. पण राचय्या भौरीनं जाताना आतड्याबरोबर पोट देखील नेल्याप्रमाणे त्याची भूकच संपली होती. त्यानं पेटीचं कुलूप काढलं आणि ते बाहेरच्या दाराला खटकून बसवलं. त्यानं काठी खांद्यावर टाकली आणि तो टेकडी चढू लागला. टेकडीच्या पहिल्या उशीपर्यंत तो पूर्वी एकदा आलाच होता. पण आज तिथे येताच समोरचे चढाव खालून दिसत होते. त्यापेक्षा खूपच मोठे आहेत असं त्याला आढळून आलं. या ठिकाणी जमिनीत गुडघ्यापर्यंत पाय जाईल एवढ्या भेगा होत्या. पण त्यांना चुकवत चुकवत एक हातभर रुंद पाऊलवाट वळणं घेत टेकडीवर गेली होती. रामण्णाला उगाचच वाटलं, या पाऊलवाटा नेहमीच अशा चिढ्या वळणानं का बरं जातात? सरळ धाग्यासारखी एकही पाऊलवाट कधी दिसत नाही हे कसं? आता ऊन वाढलं होतं आणि उष्णतेच्या बारीक लाटा निघाल्याप्रमाणे वाफारे निघू लागले होते. रामण्णाला वाटलं 4 ठिकाणी टेकल्याखेरीज हा पल्ला काही आपल्या बाच्यानं देखील निभायचा नाही. कुठे सावली दिसते का हे त्याचे डोळे शोधू लागले. पाऊल वाटे शेजारीच 3-4 मोठे खडक एकास एक टेकून उभे होते आणि त्यांच्या बाजूला 2 कांबळी ऐसपैस अंथरता येतील एवढी सावली पसरली होती. रामण्णाची पावलं तिकडे वळली. तो हुश्य म्हणत बसणार तोच कोणीतरी म्हणाल, बस बाबा, ऊन तापलंय खरं. रामण्णानं चमकून पाहिलं. एका खडकाच्या आड दगडाला टेकून लाल रुमाल बांधलेला, गळ्यात लहान पेटी एवढा चौकोनी ताईत घातलेला एक माणूस बसला होता. गारुडी नाक घालून ठेवतात तसली एक गोल बुट्टी त्याच्या शेजारीच होती. समोरच्या बाजूला 2 मोठ्या डोळ्यांप्रमाणे जाड काचा असलेले 2 गोल असलेली एक उभी पेटी होती आणि तिच्यावर अनुभवी शहाण्या डोळ्यांनी स्थिरपणे समोर पाहत बसलेले लहानसर पण 1000 सुरकुत्या तोंडावर असलेलं एक लाल माकड निश्चल बसलं होतं. गारुडी होय रे, रामण्णानं अंग सैलावत बसताना विचारलं. म्हटलं तर गारुडी, म्हटलं तर डबा शिणेमावाला. त्या माणसानं हसून उत्तर दिलं. रुमालाच्या वेटोळ्यात चाचपडत त्यानं एक विडी काढली आणि तो म्हणाला, मारतोस का एखादा दम? रामण्णानं मान हलवली. करायच्या वयात त्यानं कसलीच व्यसनं केली नव्हती आणि त्यामुळे त्याला व्यसनाच्या धुंद आनंदाची जाणीवच नव्हती आणि आता तर कसलाही शौक करायची नाडीच वाळून मरून गेली होती. हा, तसा गारुडीच म्हण की मी. स्वतः विडी पेटवून सापाच्या बुट्टीकडे पाहत तो म्हणाला. पण आता काही दम नाही. आहेत यात 2-4 औषधं, पैसा अडका, पण साप बीप काही नाही. तसलं काम नंतर सोडून दिलं मी. साप नाचवून पैसा गोळा करायचे दिवस संपले आता. माझे संपले आणि लोकांचेही. आता लोकांना काय पाहिजे माहिती? तर नाचरी, सुरेख रंगीत चित्र आणि बाहुल्या. मुंबईचा राजा, दिल्लीची राणी, असलं काहीतरी. गारुडी मनमोकळेपणानं हसला आणि पुढे म्हणाला, शिवाय माझं लक्ष देखील त्यातून उडालंच. 4-5 हात लांब असले किरकोळ नाग पकडायचे, त्यांना असल्या बुट्टीत कोंबत बसायचं. यात काही दम नाही गड्या. तेव्हा हा शिणेमाचा डबा घेतला. डबा घेतल्यावर हे माकड घेतलं. जुना दोस्त आहे माझा हा जोत्या. का होय की नाही? काय रे जोत्या? परंतु केसात मध्येच एक सराईत फटकारा मारण्याखेरीज माकडानं काहीच हालचाल केली नाही. ते त्याच गोठलेल्या पण शहाण्या डोळ्यांनी समोर पाहतच राहिलं. अरे, पण त्याला दोरी नाही, काही नाही, मग ते पळून जाणार नाही वय रे? शहाणा कुठला? हात नाचवत रामण्णानं विचारलं. तुझं आपलं मुलखा वेगळंच काहीतरी, गारुडी म्हणाला. इथून पळून जाऊन वाऱ्या पावसात भटकून ते करणार म्हणजे काय करील? काय करील बोल तरी? वचा नाहीतरी खाऊन पोटच भरणार नव. आणखी काय करणार? अरे, गाढवाला अगदी मोकळं स्वतंत्र करून रानात वाऱ्यावर सोडलं म्हण.
म्हणून काय ते कस्तुरी हागणार होय? पोटच भरायचं तर जोत्याचं पोट इथंही भरतस की. मग तो पळून जाईल कशाला? मरायला? तो काय वेडा बिडा आहे की काय? आणखी असं बघ गड्या. सलगीनं जरा पुढे सरकत गारुडी म्हणाला, अरे तू काय मी काय, मोकळं होऊन करणार तरी काय? बोल बघू. त्यापेक्षा काय करावं, शहाण्यानं आपल्या गळ्यातल्या दाव्याची लांबी मोजून घ्यावी, तेवढी माया सोडावी, तेवढ्या जागेत काय घालायचा तो धिंगाणा घालावा आणि गप्प बसावं. रामण्णानं त्याचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि तो त्यावर विचार करू लागला. त्यानं पाठीनच मागची जागा चाचपली आणि टेंगळं टोचणार नाहीत अशा तऱ्हेनं तो ऐसपैस बसला. वैरे, त्या शिणेमात आई तरी काय? हा, डोळे बारीक करीत त्यानं विचारलं. इतकी वर्ष जन्म काढला, पण पोरांचा सिनेमा बघायचं डोहाळे लागले ते असल्या पिकल्या म्हातारपणात. या विचाराची त्याला गंमत वाटली आणि तो थोडा ओशाळला सुद्धा. बघायचा आहे का तुला तो? एकदम उत्साहानं उठत गारुडी म्हणाला. त्यानं सिनेमाचा खोका पुढे ओढताच माकड शांतपणे उठलं आणि त्याच्या खांद्यावर चढलं. गारुड्यानं एक पितळी वाटी काढली आणि ती उपडी करून खोक्यावर टकाटका आवाज करीत तो जणू गर्दी गोळा करण्यासाठी जोरानं ओरडू लागला. बंबई की रानी देखो, देखो दिल्ली का राजा, एक काने में देखो, देखो दुनिया की मज्जा. रामण्णा लहान पोराप्रमाणे एकदम खिदळू लागला. तो म्हणाला, अरे डोकं बिक फिरलंय वय तुझं? ती वाटी, तुझं ओरडणं कशाला रे इथं? या असल्या वैराण टेकण्यावर कुठली बाया पोरं जमणार तुझा सिनेमा बघायला? गड्या, धंद्याचं कसं, कामाचा हात असा कधी मरतोय होय? अरे गावात काय मशनात काय, कुत्र मुतणार ते अशी तंगडी वर करूनच की. गारुडी डोळे मिसकावत म्हणाला. रामण्णानं डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना झापडाप्रमाणे बोट धरली आणि बसल्या बसल्याच त्यानं खोक्याच्या गोल काचेवर डोळे लावले. डोळ्याभोवती अंधार झाला, पण त्या अंधारात एक गोल लहानचं पण फार दूरचं वाटणारं रंगीत जग जागं झालं. लाल भडक पोशाख घातलेली राणी हिऱ्यांचा मुकुट घालून सिंहासनावर बसली आणि हजारो लोक मान हलवून तिच्या पुढे नम्र झाले. अनेक घोडेस्वार धुळीतून धावले. प्रेतांचा खच पडला. सोन्याच्या झगझगीत नाण्यांचा, लखलखीत लाल निळ्या रत्नांचा डोंगरा एवढा ढीग दिसला. राजवाडे उभे राहिले. शहरं जमीनदोस्त झाली. घरं बेचिराग झाली. कट्ट कडकड कट्ट कट्ट आवाजानं अनेक चित्रांची एक मिरवणूकच डोळ्यापुढे सरकली. शेवटी गारुड्यानं कडकड कडकड असा आवाज करून वाटी थांबवली आणि खोका मागच्या बाजूनं बंद केला. डोळे बाहेर घेऊन रामण्णानं चेहरा हलवला. रंग, गती, उन्माद, वैभव यांची धुंदी त्याच्यावरून कमी कमी झाली. हे सगळं कसं होतंय बघू तरी. तो खोका उघडून दाखव ना मला, पुढे सरकत रामण्णा उत्सुकतेनं म्हणाला. पण गारुड्यानं हात उचलीत त्याला थांबवलं. हा गड्या, ठेचाळलास बघ तू इथं, तो म्हणाला. एक सांगतो बघ तुला हिताची गोष्ट. आवडलं की नाही सगळं? बस झालं तर मग पुढे जाऊन कशाच्या मागे जाऊन का कसं काय असल्या उठाठेवी करू नये कधी. शहाण्या माणसानं नाचऱ्या मोराच्या मागे गेलं की काय दिसतं माहितीये तर? रामण्णा ओशाळला. राचा याच्या वयाच्या या पोरानं आपणाला शहाणपणा शिकवावा याचा त्याला थोडा राग आला, पण त्याला कसले चावरे उत्तर लगेच सुचेना. म्हणून गारुड्याला खिजवण्यासाठी तो चिडून म्हणाला, तू तरी दीड शहाणाचा आहेस बघ. अरे असल्या ठिकाणी तुझा व्यापार काय होणार? तू 2 पैसे काय मिळवणार कपाळ? इथं कोण मरायला यायला बसलंय तुझा सिनेमा बघायला? तो असाच गंज खात पडून राहील की. गारुडी पुन्हा हसला. तो म्हणाला, तू बोललास बघ अगदी लाखातलं, पण माझं मनच उडालंय या धंद्यावरून. मी इथंच वणावणा भटकत आहे. याचं खरं कारण निराळच आहे. मला इथला सोन्याचा साप पकडायचा आहे. साप पकडणाऱ्या माणसाचा इतर धंद्यात जीव रमायचा नाही, तो त्यातच मरायचा. सोन्याचा साप? रामण्णानं आश्चर्यानं विचारलं. गारुड्यानं गंभीरपणे मान हलवली आणि तो सांगू लागला, चांगला 15-20 वाव लांब आहे तो आणि माझ्या मांडी एवढा जाडजूड आहे. एकदा एका सशाला त्यानं धरलेलं मी पाहिलं होतं. त्याचे दात आहेत एखाद्या बर्ची एवढे. पण काय देखणं जनावर आहे म्हणतोस? त्याचे दात आहेत एखाद्या बर्ची एवढे. पण काय देखणं जनावर आहे म्हणतोस?
साऱ्या अंगभर जरतारी काडी आहे, डोळ्यात पाचू बसवले आहेत आणि पाठीवरच्या चौकोनात माणकं हिरे जडवलेले आहेत. त्याला पाहिल्यावर माझ्या हातापायातील शक्तीच गेली, पण आत वणव्यासारखी ईर्ष्या पेटली. त्याच वेळी मनाला गाठ बसली, बस या नागाला पकडून खेळवायचंच, नाहीतर आपण या ठिकाणी खत टाकायचं नाही. आता दुसरा तिसरा रस्ता नाही. मग मी जमवलेली वीत भर लांबीची फुसकुली गांडुळं सोडून दिली. शिणेमा संपला. मिळेल त्यावर पोट बांधून माझी वणवण सुरू झाली. एकदा तो मला खडकावर उन्हात पसरलेला दिसला होता. नंतर एकदा तो सोन्याच्या वेटोळ्याची उतरंड करून मावळतीच्या लाल रंगाकडे पाहत असता मी त्याला पाहिलं होतं. पण दरवेळी तो माझ्यावर हिरवे डोळे रोखून लगेच नाहीसा झाला. पण आता त्याला पकडल्याखेरीज कशात राम नाही. पण मला सांग, तू रे इकडे कोणीकडे? आपण इकडे कशाला चाललो आहे हे त्याला सांगावं की नाही याचा रामण्णाला क्षणभर विचार पडला. पण त्यानं सारे धडाधड सांगून टाकलं. आता तो आपल्याला खुळ्यात काढणार अशी त्याला सारखी दुखदुख होती. पण गारुड्यानं गंभीरपणे मान हलवली. बरोबर आहे, तू तुझ्या, मी माझ्या सावजामागे, तो म्हणाला. पण तुला जर कुठे हा नाग दिसला तर परत जाताना मला सांग हा. तो जवळपास असला तरी सुद्धा मोगरीच्या फुलांचा ढिगारा चिरडत असल्यासारखा वास येतो. हात ताणून सैल करत रामण्णा उठला. आता पाय ताजे झाले होते. बराय, लागतो वाटेला, ऊन वाढायला लागलं. तो चालू लागत म्हणाला. गारुड्यानं नुसता हात हलवला, पण खाली मान घालून तो स्वतःच्याच विचारात गडून गेला होता. लाल तोंडाचं माकड आवाज न करता त्याच्या खांद्यावरून उतरलं आणि पुन्हा खोक्यावर चढून पाठमोऱ्या रामण्णाकडे त्याच अनुभवी शहाण्या मुरलेल्या डोळ्यांनी निर्विकारपणे पाहू लागलं. टेकडीचा पहिला कंगोरा उतरून रामण्णा पुढे गेला तेव्हा पलीकडे मध्येच एक लहान घळई असून त्यात एक झोपडीही आहे हे पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. पण त्यापेक्षा देखील त्याला जास्त आश्चर्य वाटलं ते झोपडी समोरचा हिरवळीचा चौकोन पाहून. रखरखलेल्या मातीत त्या स्वच्छ हिरवळीनं त्याचे डोळे एकदम निवल्यासारखे झाले. हिरवळीच्या मध्येच पाण्याचा एक वेडावाकडा मोठा तुकडा होता आणि जणू आभाळाचाच एक भाग फुटून खाली पडल्याप्रमाणे तो स्वच्छ निळा दिसत होता. त्या आरशासारखं पाणी पाहून रामण्णाचे ओठ कोरडे झाले आणि त्याच्या थंड स्पर्शासाठी तो एकदम आसुसला. तो धावत पाण्याशेजारी जाऊन बसला आणि त्यानं ओंझळभर पाणी ओठापर्यंत नेलं. हा, ते पाणी प्यायचं नाही, नुसतं पाहायचंय, कुणीतरी खोल विहिरीतून बोलल्यासारखं घुमणाऱ्या वृंद आवाजात म्हणालं. हात एकदम खाली झटकून रामण्णा उभा राहिला आणि त्यानं झोपडीकडे पाहिलं. तिथे बाजूच्या ओवरीत भव्य गोऱ्या कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेला एक संन्याशी बिबळ्या वाघाच्या कातड्यावर बसला होता. त्यानं रामण्णाला खूण केली आणि जवळ बोलावलं. तुला पाणीच हवं असेल तर खरं पाणी यात आहे, ते घे. समोरचं पाणी विषारी आहे आणि ती हिरवळ जर पोटात गेली तर माणसाचं रक्त पांढरं होतं. तू हे पाणी पी. संन्याशानं आपला कमंडलू त्याच्या पुढे केला, परंतु त्याकडे पाहताच रामण्णाची तहानच मेली. तो कमंडलू माणसाची कवटी उलटी करून केला होता. संन्याशानं त्याची प्रतिक्रिया पाहिली आणि कमंडलू बाजूला ठेवला. कोण आहेस तू? कुठे चाललास? त्यानं कठोरपणे विचारलं. रामण्णानं पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, पण आपण वर देवळाकडे चाललो आहोत असं बिचकत सांगितलं. देऊळ? कसलं देऊळ? आणि वर खरोखरच देऊळ आहे म्हणून कोणत्या शहाण्यानं सांगितलं तुला? संन्याशानं विचारलं. पण असल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे रामण्णाला समजेना. टेकडीवरचा ठिपका अगदी रेखीव स्पष्ट दिसत होता. सांगायला कशाला पाहिजे कोणी? अगदी परट्याच्या डोळ्यांना देखील ते स्पष्ट दिसेल की. तो अस्वस्थपणे म्हणाला. संन्याशी स्वतःशीच हसला आणि त्यानं एक निश्वास सोडला. तो उठला आणि त्यानं रामण्णाला बरोबर येण्याची खूण केली. त्यानं त्याला पाण्यापासून थोड्या अंतरावर उभं केलं आणि पाण्यात पाहायला सांगितलं. टेकडीवरचा पांढरा स्वच्छ ठिपका पाण्यात प्रतिबिंबित झाला होता. सांग आता, तुला कुठल्या पांढऱ्या देवळाकडे जायचंय, या की त्या? संन्याशानं विजयी स्वरात विचारलं. पण रामण्णाला तो संन्याशी सरळ खुळचट वाटला. त्या टीसभर पाण्यातील देवळाकडे जायचं म्हणजे काय टाळकं?
मी काय खुळा आहे वय? तो किंचित चिडून म्हणाला. मी जाणार ते टेकडीवरच्या देवळाकडे. हे काय पाण्यातलं खोटं सोंग आहे का रे बाबा? मला तर ते परट्याच्या भोकांनाही दिसेल इतकं स्पष्ट दिसतं. संन्याशी हसून म्हणाला. हे जर प्रतिबिंब आहे तर तुझं ते टेकडीवरचं देऊळ कशाचं तरी प्रतिबिंब नाहीच असा कुणी ताम्रपट दिलाय तुला लिहून? आता याच्या पुढे काय बोलणार कपाळ, असं रामण्णाला वाटलं आणि तो गप्प झाला. संन्याशी आश्रमाकडे वळला आणि त्यानं रामण्णाला थोडा वेळ तिथेच टेकण्यास सांगितलं. रामण्णा दाराशीच एका बाजूला बसला. अरे, जे दिसतं तेवढ्यानं माणसानं फसून जाऊ नये. तो सगळा वरवरचा नखरा, समोर घातलेला रेशमी पडदा असतो तो. हा पडदा फाडायला मन दगडाचं करावं लागतं. खरं काय हे शोधायला आणि त्याकडे धैर्यानं पाहायला डोळे गारगोटीचे करावे लागतात. पण आपण हे सगळं निष्ठुरपणे केलंच पाहिजे, नाहीतर आपण माणसं रे कसली. इथे पाण्यासारखं काही दिसतं म्हणून त्यात तोंड घालून मरावं ते जनावरांनी, पाखरांनी. माणसानं तसं मरायचं? छे, माणसानं मरायचं म्हणजे काय? सत्य काय आहे हे शोधत नारळाच्या झाडावर वरती वरती जावं. तेवढी जर हिंमत नसेल, पायात नेट नसेल, तर निदान मुळात तरी खोल खोल खणत जावं. जरा आतल्या बाजूला वाकून बघू आश्रमात. रामण्णाला त्याचा विशाल घंटेप्रमाणे घुमत असलेला ढोल आवाज ऐकून भेदरल्यासारखं झालं होतं. त्यानं थोडं अंग हलवून तिथूनच आत पाहिल्या न पाहिल्यासारखं केलं. पण तेवढ्या आत पाहण्यानंच आता त्याचे हात पाय बसल्या बसल्याच कापू लागले. आत एका फळीवर पुष्कळशा कवट्या रांगेत मांडून ठेवल्या होत्या. त्यांच्या शेजारी फडक्यानं तोंड बांधलेली काही मडकी देखील होती. पाहिलंस? मान हलवीत संन्याशी सांगू लागला. त्या सगळ्या कवट्या माझ्या ओळखीच्या माणसांच्या आहेत. वरच्या बाजूला स्मशान आहे. तिथे माझ्या माहितीपैकी कुणाला जाळलं किंवा पुरलं तर रात्री जाऊन मी त्याची कवटी घेऊन येतो किंवा मडक्यात राख गोळा करतो. अरे, चेहऱ्यापेक्षा कवटी खरी, कवटीपेक्षा राख खरी आणि राखेपेक्षा माती खरी. आणि मातीपेक्षा? संन्याशाच्या शब्दांच्या ओघाबरोबर फरफटत चाललेल्या रामण्णानं घाबरून विचारलं. पण संन्याशानं त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि कमंडलूमधील पाण्याचा घोट घेतला. तो पाणी पीत असता कवटीचे दात रामण्णाकडे वळले आणि ती आपल्याकडे पाहून खरंखुरं हसत आहे असा त्याला भास झाला. तू येत असता वाटेत तुला तो गारुडी भेटला होता का? जणू आरोप करीत असल्याप्रमाणे संन्याशानं एकदम खोचून विचारलं. रामण्णा दचकून मागे सरला आणि त्यानं मान डोलावली. अजून इथेच आहे का तो? सोन्याचा साप पकडायची त्याची अजून ईर्ष्या आहे तर, कुत्सितपणे संन्याशानं म्हटलं. त्याचे दात एकदम पसरल्यासारखे झाले. तो हसला आणि त्याचा रुंद भव्य चेहरा टेकडी हादरत असल्याप्रमाणे हलला. तुला म्हणून एक खाजगी गोष्ट सांगू का? तो नाग त्याच्या हाती लागणं कधीच शक्य नाही. कारण काय माहितीये? कारण तो सोन्याचा साप मी आधीच मारला आहे. एवढंच नाही तर त्याला इथेच एका पिंपात घालून ठेवलाय. रामण्णाला गारुड्यानं केलेले नागाचं वर्णन आठवलं. त्याच्या डोळ्यात पाचू बसवले आहेत, त्याच्या पाठीवर माणकं हिरं आहेत आणि तो जवळ असला की मोगऱ्याच्या फुलांच्या ढीग चिरडल्यासारखा वास येतो. तुला बघायचाय तो त्याच्याजवळ? त्याला बोटानं डिवचत संन्याशानं विचारलं. त्या स्पर्शानं रामण्णाचं अंग काल्यासारखं थंड झालं. झोपेत असल्याप्रमाणे तो गुंगीतच संन्याशामागून आत आला. कवट्या, मडकी यांच्या फळीवर एक दांडी होती आणि तिच्यावर निरनिराळ्या सापांची कातडी टाकली होती. संन्याशानं रामण्णाचा हात घट्ट पकडला आणि त्याला एका पिंपाजवळ नेलं. नंतर त्याचं डोकं किंचित वाकवत त्यानं पिंपाचं झाकण उघडलं. आतून येणाऱ्या विलक्षण कुंद दर्पानं रामण्णाला भोवळल्यासारखं झालं होतं. तो तोल सावरण्यासाठी भिंतीचा आधार घेत होता. एक प्रचंड दोरखंड चिखलात कुजत ठेवल्याप्रमाणे पिंपात काहीतरी अस्पष्ट दिसत होतं. हा कसला नाग? त्या नागावर माणकं आहेत, अंग जरतारी आहे. रामण्णा जागा झाल्याप्रमाणे उसळून म्हणाला. संन्याशानं पिंपावर झाकण घातलं
आणि तो रामण्णाकडे वळला. हाच खरा नाग आहे. आणखी थोड्या दिवसांनी तर तो जास्तच खरा होईल. तू तुझं देऊळ पाहून परत येशील की नाही कुणास ठाऊक, पण परत जाताना तू पुन्हा पहा. मी त्याला मारला तेव्हा त्याचे पाचू, त्याची माणकं एका मागोमाग भिजून गेली आणि हा असा राहिला. पण मला हाच जास्त सुंदर वाटतो, कारण हा जास्त सत्य नाग आहे. पूर्वीचा नाग म्हणजे बेगडी सोंग होतं. थांब, तुला आणखी एक गंमत दाखवतो. 30 वर्षांपूर्वी मला एक लहान मुलगा होता. तो गोरापान, कुरळ्या केसांचा होता खरा, पण ते सगळं वरवरच्या रंगरंगोटीचं काम होतं. तो खरा कसा होता हे दाखवतो तुला. थांब. एका बाजूला वळून संन्याशी एका लहानसर पिंपावर वाकला. त्याची पाठ वळताच रामण्णाच्या एरवी आखडलेल्या पायात एकदम पारा उसळला आणि तो तिथून बेभान धावत सुटला. हिरवळ तुडवत पाण्यात पचपचा पावलं टाकीत बरेच वर चढून गेल्यावर त्यानं गती कमी केली आणि आपला मुलगा खरा कसा होता हे दाखवण्यासाठी संन्याशी आपल्या मागे धावत येत नाही ना याची त्यानं खात्री करून घेतली. परंतु खूप खाली आश्रमाच्या दारात संन्याशी खरोखरच हातात काहीतरी घेऊन उभा होता आणि हातवारे करून काहीतरी ओरडत होता. त्याचा चेहरा देखील समोर नको म्हणून आणखी धावण्यासाठी रामण्णा वेगानं वळला. तोच त्याचा कशाला तरी जोरदार धक्का लागला आणि धाडकन खाली पडून तो लोळत गेला आणि थोड्या अंतरावर थांबला. चेहऱ्यावर काहीतरी खरभरीत जोरात घासून गेल्याप्रमाणे कातडीची आग होत होती आणि जुन्या तेलकट घाणेरड्या कपड्यांचा वास नाकात भरून राहिला होता. रामण्णा तसाच चिपचिप पडून राहिला, कारण धावण्यानं त्याची छातीच पिळवटून टाकल्यासारखी झाली होती आणि आता चिमूटभर श्वास देखील ऐपतीसाठी उरला नव्हता. पण थोड्याच वेळात कुणीतरी त्याच्याजवळ आलं आणि शेजारी बसलं. त्याचा हात रामण्णाच्या अंगावर फिरला आणि रामण्णाच्या हाताला तो हात लागताच त्यानं त्याला ओढून उठवून बसवलं. कुणी ना कुणी येऊन मला सदोदित का धडकतो कुणास ठाऊक, तो माणूस हताशपणे म्हणाला. लोकांना वाटावं जगात इतरत्र सगळी माणसं पार आंधळी आहेत. रामण्णानं डोळे उघडले. त्याचं अंग चांगलंच झेजरून निघालं होतं, पण नाकातोंडात भरलेल्या शिळ्या तेलकट वासामुळे त्याचं पोट उमळून आल्यानं ते त्याला जास्त असह्य होत होतं. स्वतःला कसंबसं सावरीत त्यानं समोर पाहिलं. समोर एक भुत्या बसला होता. त्याच्या मुंडाशावर तिरपा लावलेला अर्धचंद्र होता. त्याच्या लांब लचक कांबळ्याच्या अंगरख्यावर शेकडो कवड्या बसवल्या होत्या आणि त्या प्रत्येकीवर काजळाचा ठिपका असल्यामुळे अनेक डोळे आपल्याकडे पापडी न हलवता स्थिरपणे पाहत आहेत असा रामण्णाला भास झाला आणि तो झटदिशी बाजूला सरकला. पण भुत्याचे डोळे मात्र शून्य होते, कारण तो पूर्ण आंधळा होता. कोण आहेस तू? या खेपेला रामण्णानंच प्रथम विचारलं. मी होय, मी आहे भुत्या. हा अंगरखा, या कवड्या दिसत नाहीत तुला? की तुझ्या मुलखात एखादा राजा घालतो रे असले कपडे? किंचित चिडून भुत्यानं म्हटलं. वरती जगदंबेचं देऊळ आहे, तिथला भुत्या आहे मी. त्याला जेवढं लागलं असेल त्यापेक्षाही आपणाला जास्त लागलं आहे असं असताना त्यानं एवढं चिडून का जावं हे रामण्णाला समजेना. त्यामुळे तो देखील एकदम चिडल्यासारखा झाला. म्हणे वरती जगदंबेचं देऊळ आहे. तो तिरसटपणे म्हणाला. ते जगदंबेचं देऊळ आहे म्हणून कोणाच्या बानं सांगितलं तुला? ते जगदंबेचं देऊळ नाही म्हणून तरी कोणाच्या बानं सांगितलं तुला? जणू नेमक्या याच प्रश्नाची वाट पाहत टपून बसल्याप्रमाणे भुत्यानं धूर्त चेहरा करून पटकन विचारलं. तू स्वतः वर गेला नाहीस, मीही गेलो नाही. ते जगदंबेचं आहे कशावरून? तर ते जगदंबेचं नाही म्हणून तरी कशावरून? रामण्णा गोंधळला. भुत्यानं आपल्याला नेमकं जाळ्यात पकडलं हे त्याला उमगलं, पण त्यामुळे तर तो जास्तच चिडला. ते राहिलं, पण भुत्या म्हणून गावात दिवट्या मिरवण्याऐवजी तू या मशनात काय करीत आहेस? धड समोरचं दिसत नाही तुला. आंधळं ते आंधळं आणि गावदरीत चरत नाही. काय लाख बोललास बघ. मी तरी दुसरं तिसरं काय म्हणतोय होय? आनंदानं मान डोलवीत भुत्या म्हणाला. आंधळं ते आंधळं, त्यानं आपलं गावदरीतच चरावं. मग तू तरी इथं कशाला आलास मरायला? मला एक समोरचं दिसत नाही, पण तुझे डोळे तरी कुठं गेले नाहीत ना मेंढरं राखायला? तू डोळे असून आंधळा?
मग दोघात कोण बरं, तू का मी रे? आणि असं बघ पाहुण्या, मला काही दिसत नाही हे तरी कशावरून? मला डोळे नाहीत म्हणून होय? मग तर वेगळंच आहेस तू, वेडगळच आहेस. हं बघ, तुला डोळं असून दिसत नाही, तर मला डोळे नसून दिसत नसेल म्हणून कशावरून? आताच बघ ना, तुझं काळीज कसं बेडकीसारखं लपालपा उड्या मारून बाहेर येतंय. घाबरून रामण्णानं पटकन काळजावर हात ठेवून बघितला. ते चांगलंच धडधडत होतं, पण ते बाहेर पडण्यासाठी बिलकुल धडपडत नव्हतं. भुत्याची हसून हसून मुरकुंडी वळली. सगळीच वेडी भूत रे तुम्ही. मला जर दिसत नाही तर तू का रे बाबा हात उचलून चाचपून बघितलंस? तो हसतच म्हणाला, जो येतो तो तेच बडबडतो. जगदंबेचंच देऊळ कशावरून? तुला काय दिसणार का टाळक? तू गावात न जाता इथंच का? अशी कशी रे तुम्ही सगळी एक जात सोट माणसं? एक तरी जाणतं माणूस कधी यावं इकडं? हं सगळ्यांना चिंता कसली, तर या मशनात मी माझं पोट कसं भरतो याची. एवढ्याशा टीसभर पोटाला लागणार ते किती? प्रत्येक जण अगदी निश्चित शहाणा. त्याला वाटतं सूर्य उगवतो तो आपल्याच बोडक्यात आणि मग सगळ्या जगात प्रकाश होतो. भुत्याला पुन्हा हसण्याची उकळी आली आणि तो खिदळू लागला. बराय बराय, उठ आता आणि चालायला लाग ढुंगणाला पाय लावून. यापुढे बघता बघता काळवंट वाट दिसत नाही. आगे भंडारा आणि जा आपल्या वाटेनं, तर जायते येते. भुत्यानं एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णा पुढे धरली. आता मात्र त्याच्या लवाडीचा रामण्णाला फार राग आला. माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झाली नाहीत. भंडारा कधी काळा राखेसारखा असतो होय? तो असतो हळदीचा, पिवळा जर्द. मग काय, हा पिवळाच आहे की? भुत्यानं खवचटपणे हसून म्हटलं. अरे हा तर अगदी राखेसारखा काळा ढुस आहे. रामण्णानं अगदी नेटानं स्पष्ट सांगितलं. हे बघ पंडिता, तू म्हणतोस हा काळा आहे, मी म्हणतो पिवळा आहे. म्हणजे भंडारा काळाही असेल पिवळाही असेल, होय की नाही? पण तू अगदी छातीवर हात ठेवून तो काळाच आहे असं कसं म्हणतोस? पाहुण्या, जरा आजूबाजूला बघ. आहे आणखी कोणी तिसरं माणूस? तर नाही. सगळ्या अख्ख्या जगात तू आणि मीच आहोत. तू एका बाजूला, मी एका बाजूला. तुझ्या बोलण्याला माझ्या बोलण्याची टक्कर. तेव्हा हा भंडारा काळाच आहे हे तू कुणाच्या साक्षीनं ठरवणार? समज इथं माझ्यासारखाच आणखी एक आंधळाच माणूस आहे. त्याच्या साक्षीत मी ठरवलं की भंडारा पिवळाच आहे, म्हणून तेवढ्यानं लगेच भंडारा पिवळा होऊन बसणार होय? अरे पण मला डोळे आहेत बघायला, तुला तसलं काही नाही. आणि एक चिरडा माणूस देखील 100 आंधळ्यांपेक्षा बराच म्हणायचा की? रामण्णा आत्मविश्वासानं म्हणाला. असतील असतील असतील. तुला डोळे आहेत हे आताच दिसलं की? हसू दाबत त्या म्हणाला. परंतु तू रंगाचा आंधळा नाहीस म्हणून कशावरून? आणखी समज तुझ्या माझ्यापेक्षा निराळा असा एक चांगला शहाणा देव माणूस आहे. त्याचे डोळे निराळेच आहेत, त्याला 100 रंग दिसतात. तो तुला काय म्हणेल माहितीये? अरे हे वेडपटच आहे मेंढरू. या असल्या रंगाला हे काळा रंग म्हणत बसलंय. हुच्चा. हा खरा रंग आहे अमुक, म्हणून तो एक नवीन रंग सांगेल. आता सांग, भंडाऱ्याचा खरा रंग कोणता? तेव्हा शहाणा असशील तर असेलही नसेलही असं म्हणायला शिक. बाबा रे, तेच खरं शहाणपण आहे. रामण्णानं त्याच्याकडे वेड्याकडे पाहावं त्याप्रमाणे पाहिलं. त्याच्या बडबडीनं त्याचं डोकं गरगरू लागलं होतं. पण त्यानं नकळत भंडारा घेतला आणि तो मागे न पाहता दुखरे गुडगे सांभाळत चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर त्यानं चुरू लागलेले डोळे बोटांनी दाबले आणि चोळले. आता ते थोडे स्वच्छ झाल्यासारखे झाले आणि आता काळजाची धडधडही बरीच कमी झाली. थोड्या अंतरावर त्यानं हातातील भंडाऱ्याची पूड फेकून देण्यासाठी मूठ उघडली, तेव्हा हात हळदीनं पिवळा धमक झालेला पाहून तो खुळाच झाला. हा काय ब्रह्म घोटाळा, देवच जाणे. अशा तऱ्हेनं त्यानं मान हलवली आणि तो पुढे गेला. पण आता त्याचे पाय मात्र पिंजल्यासारखे होऊ लागले होते आणि इतका वेळ दाबून ठेवलेली तहान वाढत जाऊन
घसा ओढू लागली होती. पण भोवती तर सगळीकडे जळून गेल्याप्रमाणे दिसणारे ओबडधोबड, राक्षसांनी मांडलेल्या चुलीप्रमाणे दिसणारे खडक, लालसर माती याखेरीज काहीच दिसत नव्हतं. अंगावरील कातडी तापून ताणल्यासारखी होऊ लागली आणि डोळ्यांच्या कडेनं लाल जळती किनार उमटली. त्यानं आशेनं वर पाहिलं. ठिपका आता मोठा होऊन त्यावर उभ्या समांतर रेषा दिसू लागल्या होत्या हे खरं, पण आता तिथपर्यंत पल्ला काही झेपणार नाही या जाणीवेनं रामण्णा हताश झाला. त्याला एकदम राचय्या भौरीची आठवण झाली. तिथूनच परतून थेट खाली जावं आणि त्यांच्या मागोमाग वाट गाठावी असं त्याला तीव्रपणे वाटू लागलं. त्या मातीतून पाऊल उचलण्याची आपली तयारी नाही म्हणून त्यांच्याबरोबर न जाता आपण तिथे राहिलो आणि आता इथेही नाही तिथेही नाही असल्या या मशनात पाय जाण्याची पाळी आली हे पाहून तो मूढच झाला. त्यानं मागे पाहिलं. अगदी खालपर्यंत टेकडीच्या फुगीर लाटा पसरत गेल्या होत्या आणि त्याला आलेल्या पाऊल वाटेची आपल्या खोपट्याची खूण देखील दिसत नव्हती. आता प्राण अगदी पणाला लावून तो पावलं ओढू लागला. वेड्या वाकड्या दातांप्रमाणे दिसणारा टेकडीचा कंगोरा संपला आणि समोर सपाट अशी विस्तृत जागा पाहताच त्याला त्यातल्या त्यात समाधान वाटलं. त्या लहान मैदानावर एका जागी लाकडाच्या वखारीप्रमाणे भोवती ओंडक्यांचा गोलाकार आडोसा घेर केला होता आणि त्यात एका कोपऱ्याला जुनाट पत्र्यांच्या खोलीप्रमाणे काहीतरी होतं. त्या ठिकाणी कदाचित आपणाला पाणी मिळेल म्हणून धापा टाकत, पावलं ताणत रामण्णा स्वतःला ओढू लागला आणि तो लाकडाच्या वखारीत आला. पण त्या ठिकाणी सर्वत्र निर्जीवतेची कळा होती. लाकडं वजन करण्याचा तराजू मोडून गंजून पडला होता आणि ओंडक्यांना वाळवी लागून भोवती पाऊल बुडण्या इतका भुसा पडला होता. रामण्णानं तडकलेल्या आवाजात हाक मारली, कोण आहे का आत? कोपऱ्यातल्या खोलीतून बारीक अशक्त आवाज आला, आहे की. किती मण लाकडं पाहिजेत? माणसाच्या आवाजानंच रामण्णाचा थकवा अर्धा अधिक कमी झाला. लाकडाचा भुसा जुन्या सालपटी तुडवत रामण्णानं खोलीत पाऊल टाकलं. पण त्याला आत कुणीच दिसेना. एका बाजूच्या भिंतीत एक मोठं भगदाड होतं. त्यावर कसला आडोसा नव्हता, पण त्यातून येणारा प्रकाश अपुरा वाटत होता. कोण आहे इथं? त्यानं पुन्हा विचारलं. मी आहे इथं वरती माळ्यावर. तो अशक्त विरलेला आवाज पुन्हा आला. रामण्णानं विस्मयानं वर पाहिलं. फारशा उंच नसलेल्या माळ्यावर एक मुलगा पांघरून घेऊन पडला होता. त्याचा चेहरा सुकून आकसला होता. त्याचा एक हात उघडा होता. तो वाळल्या शेंगेसारखा दिसत होता. लाकडं फार चांगलीच आहेत. किती मण पाहिजेत? त्यानं पुन्हा विचारलं. मला लाकडं नकोत, मला प्यायला पाणी पाहिजे. तिथल्या एका घडवंचीवर अंग टाकीत रामण्णा म्हणाला. लाकडं नकोत? उशाखाली घेतलेल्या कापडाच्या सुरळीवर मान टाकीत मुलगा निराशेनं म्हणाला आणि त्याचा किंचित फुललेला चेहरा पुसल्यासारखा झाला. त्या घडवंची खालीच डेरा आहे बघ पाण्याचा. रामण्णानं अधाशासारखं पोटभर पाणी पिऊन घेतलं आणि तापलेल्या चेहऱ्यावर पचापचा शिडकावा केला. आता तो घडवंचीला खिळून गेल्याप्रमाणे दमला होता आणि त्याला काही उठावसं वाटेना. त्या मुलाकडे पाहताच त्याचं आतडं वर आलं आणि आवाज कोवळा झाला. तू एकटाच आहेस भय इथं? आणि झोपून का रे पोरा? त्यानं आत्मीयतेनं विचारलं. आता मी एकटाच आहे. बाबा 2-2 दिवस कामाला जातो. मग करणार काय? मुलगा म्हणाला. मला तर पायच नाहीत. मग मी खाली कसा येणार? मग लाकडं हवी असली तर कोण कसं देणार? आणि काय रे, असल्या मशन्या ठिकाणी कशाला घातलाय हा अड्डा तुझ्या बाबानं? मशन्या ठिकाणी म्हणजे काय? ही मसणवटीच आहे की. मुलगा आश्चर्यानं म्हणाला. पूर्वी रात्रंदिवस इथे खूप माणसं यायची. तेव्हा बाबा देखील याच खोलीत राहायचा. परंतु आता लाकडासाठी या ठिकाणी कुणी सुद्धा येत नाही. त्या पलीकडं आणखी एक अड्डा झालाय म्हणे. तिथे मणाला 3 पैसे कमी घेतात म्हणे. खरं म्हणजे आमचीच लाकडं कितीतरी चांगली आहेत. अरे तसं नसेल, माणसंच कमी मरत असतील हल्ली. त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत रामण्णा म्हणाला. छट, दररोज कितीतरी मरतात. रात्रभर त्या जाळाच्या प्रकाशात मला झोप सुद्धा येत नाही. मग त्या भोकावर काहीतरी झाकायला का सांगत नाहीस बाबाला? त्यानं एकदा त्यावर चादर टाकली होती, पण मीच ती हळूच काढून टाकली. कारण मग मला तो जाळ दिसत नाही.
त्याखेरीज इथे पाहत बसायला काहीच नाही. आणखी एक सांगू, इथे एक राक्षसासारखा गोसावी येऊन रात्री हळूच तिथली हाडं डोकी गोळा करून घेऊन जातो. भोग बंद केलं तर ते देखील दिसणार नाही मला. म्हणजे तू त्याला बघितलंस? रामण्णानं चमकून विचारलं. मुलानं मान हलवूनच होय म्हणून सांगितलं, पण त्याचे डोळे भीतीनं एकदम मोठे झाले होते. तो एकदा दोनदा इथं देखील आला होता, तो कापऱ्या फुटक्या आवाजात म्हणाला. त्यानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, पोरा, हे डोकं कधी पाठवणार माझ्या आश्रमात म्हणून. मला तर घाबरून एक शब्द बोलायला येईना. मग जाता जाता त्यानं आढ्याकडे पाहत हसत म्हटलं, येईल येईल, लवकरच येईल ते. बेरड कुठला, रामण्णा म्हणाला आणि त्याचा राग अनावर झाला. त्याला काय बोलावं हे समजेना. आता उन्ह कलू लागली होती आणि ठिपका तर अद्याप तेवढ्याच अंतरावर असल्यासारखा दिसत होता. शिवाय आता पोटात देखील भुकेनं पेट घेतला होता. एवढ्याशा टीसभर पोटाला लागून लागून लागणार किती, हे त्याला भुत्याचे शब्द आठवले आणि तो स्वतःशीच हसला. भूक लागलेली असली की सगळी पृथ्वी आवळ्या एवढी वाटू लागते आणि भूकच नसली की आवळा देखील पृथ्वी एवढा अवाढव्य वाटू लागतो. म्हणजे तुला लाकडं नको तर थोडी तरी घे रे, त्या मुलानं पुन्हा एकदा थरथरत्या आवाजात म्हटलं. मला आता करायची काय लाकडं घेऊन, रामण्णा म्हणाला. एकदम सारं झाकाळून गेल्याप्रमाणे त्याच्या सुरात खिन्नता आली. माझ्या माणसांसाठी लाकडं घेऊन घेऊन माझी पाळी संपली. आता माझ्यासाठी लाकडं घेणारी रक्ताची माणसं आपल्या वाटेनं निघून गेली. आता कुणीतरी वाटेवरचा वाटसरू बघून घेईल माझं. मी तरी आता मोकळा आहे बघ. मग तू इकडे कुठे चाललास? हे पांढरं देऊळ खालून दिसायचं, ते कसलं आहे ते एकदा बघावं म्हणून वर चाललोय. आज उद्या करीत वर्ष गेली, आता सगळ्यातून सुटून मोकळा झालोय. पण एवढा चढ तुडेपर्यंत पाय गेले बघ पोरा, रामण्णा म्हणाला. आतापर्यंत चेहरा देखील न पाहिलेल्या या वातीसारख्या पोराविषयी त्याला एकदम ओढ वाटू लागली होती. पण त्याचं बोलणं मध्येच थांबलं. देवळाचं नाव काढताच पोराचा चेहरा एकदम उजळल्यासारखा होऊन डोळे चमकू लागले. त्यानं धडपड करून उठण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रामण्णा उठला आणि त्यानं त्याला आधार देऊन अंथरुणातच टेकून बसवलं. वर देवळात जाणार तू? मुलानं उत्सुकतेनं विचारलं. मग मला घेऊन जाशील बरोबर? रामण्णा पाहतच राहिला. त्याला पायच नाहीत तर त्याला घेऊन जायचं कसं? आता अंथरुणात पाहिलं की जुडीभर हाडांखेरीज काही दिसत नव्हतं हे खरं, पण तेवढं देखील पाठीवर लादून टेकडी चढण्याचं वय राहिलं नाही आपलं. आता आपण आपल्याच पायांनी वरपर्यंत पोचलो तरी रगड झालं असं त्याला वाटलं. त्याचं असं आहे बघ पोरा, तो अस्वस्थपणे म्हणाला. पण उभ्या आयुष्यात कधी वाटली नाही तेवढी शरम त्याला वाटू लागली होती. त्याचं असं आहे बघ पोरा, मी पडलो असलं पिकलं पान, तुला घेऊन जाणार कसा मी? आणि तुझा बाबा तरी काय म्हणेल? मी ना रक्ताचा ना ओळखीचा, तू आत्ताच जायची कशाला धडपड करतोस? थोडे दिवस जाऊ देत, तुला बरं वाटेल, मग तुझा बाबाच घेऊन जाईल की तुला. कसं म्हणतोस? मुलाचा चेहरा मळकट चिंधीनं पुसल्यासारखा झाला. खाली सरकत सरकत त्यानं उशीच्या मुटकुळीवर मान टाकली आणि तो रडकुंडीला आला. बरा झाल्यावर काय जाणार देवळाकडे कपाड, देवळाकडे जायचं तेच बरं होण्यासाठी, तो घायकुतीनं म्हणाला. मागे एकदा एक जोगतीण इथे आली होती. तिनं मला सांगितलं की देवळात मूर्ती कसली आहे हे मला समजलं की मला हालायला येईल. मग धडपडत मी वर गेलो की माझे पाय खाडकन बरे होतील. मुलानं निराशेनं भिंतीकडे मान वळवली आणि तो निपचित पडून राहिला. रामण्णा खालच्या मानेनं उठला. तुला वर काही पाणी वगैरे देऊ का? त्यानं उगाचच विचारलं. त्याला वाटलं आपण या वाटेला यायचे होते ते 5-6 वर्षापूर्वी. त्यावेळी राचय्या देखील त्याला सुद्धा आणता आलं असतं. त्यानं या पोरालाच काय सगळ्या टेकडीलाच पाठीवर घेऊन धावतच देऊळ गाठलं असतं. आता आपणालाच कुणीतरी पाठीवरून न्यायची वेळ आलीये, आपण काय त्याला नेणार? मुलानं त्याला काही उत्तर दिलं नाही की त्याच्याकडे वळून पाहिलं नाही. रामण्णाच्या पोटात कालवल्यासारखं झालं. तो माळ्याजवळ गेला. त्यानं आवेगानं पोराच्या डोक्यावरून प्रेमळपणे हात फिरवला. डोक्याला हाताचा स्पर्श होताच मुलगा झर्र दिशी वळला.
त्याचा चेहरा विलक्षण भीतीनं चिरडल्यासारखा झाला होता. रामण्णानं हात झटकून मागे घेतला. जणू रामण्णा आता आपल्यावर आघात करणार असं वाटून तो मुलगा अंग आवळून त्याच्याकडे पाहत राहिला. तुझा बाबा येईल उद्या परवा. त्याला सांग देवळाकडे जाऊन यायला एकदा. 2-4 दिवस पुढे मागे झाले म्हणून असा घोर लावून घेऊ नकोस जीवाला. रामण्णा म्हणाला. मी खोटं सांगितलं, मुलगा म्हणाला. मला बाबा वगैरे कुणी नाही. तो फार दिवसांपूर्वीच मला इथे टाकून निघून गेला. तेव्हापासून मी एकटाच आहे. अरे अरे पण मग तुझं खाणं पिणं कोण बघतं? कवड्या कवड्यांचा सदरा घातलेला एक आंधळा माणूस दररोज संध्याकाळी येतो. काहीतरी खायला ठेवून जातो, पाणी देतो. पण त्या गोसाव्याची आठवण झाली की अंगाचं पाणी होतं. कालच तो पुन्हा विचारून गेला मला, पोरा डोकं केव्हा पाठवणार माझ्याकडे? वरती आड्याकडे बघ, ते आडवं लाकूड दिसतंय तुला? रामण्णानं वर पाहिलं. आड्याचे आडवे वेडेवाकडे लाकूड वाळवीनं काढलेल्या रेघोट्यांनी भरून गेलं होतं. बाजूची वीटभर जागा सोडली तर सगळं लाकूड पोखरून निघालं होतं. दिसलं? मुलगा कुजबुजल्यासारखा घोगऱ्या आवाजात म्हणाला. वाळवी त्या टोकापर्यंत आली की माझं डोकं त्याला मिळणार आहे म्हणे. म्हणून मला कुणीतरी वर न्या असं मी सांगतो. मुलग्याला आता पुढे बोलवेना आणि तो हुमसून हुमसून हुंदके देऊ लागला. रामण्णाच्या अंगातून सारी दमणूक ओसरली आणि संतापानं त्याचं अंग ताणलेल्या तारेसारखं झालं. त्याला वाटलं संन्याशाच्या झोपडीतून घाबरून पळत सुटलो हेच आपलं चुकलं. त्यानं पाठ वळवताच त्याच्या तासलेल्या प्रचंड डोक्यावर काठी हाणायला हवी होती. त्याची भोपळ्यासारखी भरगच्च मान करकचून आवळायला पाहिजे होती. तो आवेशानं पोराला म्हणाला. संन्याशी गेला खड्ड्यात पोरा. मी आहे, तू घाबरू नकोस. गुडघे मोडले तरी बलाई गेली. आत्ता अस्सा जाऊन देवळात बघून येतो. उद्या दिस मावळतीच्या आत इथे हजर आहे म्हणून समज. मग तू माझ्याबरोबर माझ्याच खोपटीत चल. तिथे जर तो गोसावडा आला तर आकड्यानं त्याचं टाळकं टांगतो बघ अंगणातल्या निंबाला. रामण्णा त्वेषानं वळला आणि तरातरा चालू लागला. पण जाताना काळजात कसली वेदना सळकली. सकाळी पोटचा पोरगा कायमचा दूर निघून गेला होता. आता आपण आपल्या पोटच्या पोरापासून दूर चाललो असं त्याला उगाचच वाटलं आणि त्याचा चेहरा आकसला. पुन्हा चालू लागताच विषण्णतेनं त्याची पावलं जड पडत होती खरी, पण संतापाची धग देखील कमी झाली नव्हती. त्या जोडीला पोटातला वणवा जसा वाढू लागला तसं अंग सुद्धा दुबळं होऊन कापू लागलं होतं. सारं अगदी काळवंडून जायच्या आत निदान देवळाच्या आवारात जाऊन पडावं म्हणजे रात्र तिथे काढून उद्या परतता येईल अशा ओढीनं तो पावलं खेचू लागला. जळून गेल्यासारखं वाटत होतं. खडक आता नाहीसे झाले होते आणि रखरखीत मातीत पोपटी माती दिसू लागली होती. थोड्या अंतरावर पांढऱ्या चाफ्याचं एक झाड होतं. त्यावर एक पान नव्हतं, पण मध्ये पिवळसर शिंपण घातलेल्या फुलांचे पेले प्रत्येक फांदीच्या टोकावर चंद्रज्योतीतील चांदण्या चिकटवल्याप्रमाणे उमललेलं होतं. आता अद्याप आपणाला किती जायचं आहे हे पाहण्यासाठी रामण्णानं समोर पाहिलं आणि तो विलक्षण विस्मयानं चकित झाला. मान वर करून पाहता पाहता आपण मागे पडू नये म्हणून त्याला काठी टेकवून डळमळीत अंगाला आधार द्यावा लागला. समोरचं मंदिर एकदम अतिविशाल, उत्तुंग आणि देदीप्यमान दिसू लागलं होतं. सायंकाळच्या लालसर प्रकाशाची झळाळी आलेल्या त्याच्या तेजस्वी शुभ्र रंगानं सारं आभाळ व्यापून टाकलं होतं. त्याचा भव्य विस्तार पाहिल्यावर ते आपल्यावर ओणवत झालं आहे असा भास होऊन त्याचे हात पायच गेले. मंदिराभोवती सभोवार लांब लचक पायऱ्या होत्या. आता एवढ्या जवळ आल्यावर रामण्णाला नवा उत्साह वाटू लागला आणि त्याच्या एका आवेगात तो पायऱ्या चढू लागला. परंतु आता उरात वेगानं धडधडू लागलं होतं. डोक्यात अनेक चक्र एकदम कर्कशपणे फिरू लागल्याप्रमाणे डोळे भोवळल्यासारखं होऊ लागलं. त्यानं मध्येच थोडा दम काढला आणि मागे वळून पाहिलं. लाकूड अड्ड्यातील त्या मुलाची खोली इथून काड्याच्या पेटीस एवढी दिसत होती आणि भिंतीचं भगदाड लहानशा वेजाप्रमाणे दिसत होतं. रामण्णाला त्या मुलाच्या वाळूत कोळ झालेल्या सुपारीसारख्या चेहऱ्याची आठवण झाली. त्याच्या आतड्याला एक नवा पीळ पडला आणि त्यानं पायांना नवा नेट लावला.
देवळाला उंच उंच गेलेले सुबक असे शेकडो खांब होते आणि ते सगळे जिवंत ज्योती असल्याप्रमाणे जागच्या जागी फिरत वळशानं वर चढून नाहीसे होत होते. त्याला असा भास होत होता. आणि खुद्द देऊळ तर अविरतपणे स्वतःभोवतीच फिरत होतं. रामण्णानं त्या भिरभिरत्या दृश्यावरून नजर काढली आणि पायऱ्या कशाबशा चढून घेतल्या. शेवटच्या पायरीवर मात्र त्याचे पायच आपोआपच दुमडले आणि त्यानं दीनपणे वर पाहिलं. विस्मयानं तो स्वतःला विसरून गेला. तो भास नव्हता. मंदिराचे खांब खरोखरच गोल फिरताना जागच्या जागी वळत होते आणि स्थिर पायऱ्यांच्यावर शतावधी खांबांचे तंतू घेऊन मंदिर स्वतःभोवती प्रदक्षिणा करीत होतं. मंदिराला 2 खांबामध्ये एक असे रत्नखचित दरवाजे होते. पण मंदिर फिरत असता रामण्णासमोर जो दरवाजा येत होता तो नेमका बंद असे. त्याच्या पुढील मागील दरवाजे खुले असत. ते समोर आलं की पाखरानं नीरवपणे पंख मिटावेत त्याप्रमाणे त्यांची दारं आपोआपच बंद होत होती. आता खाली मंद असं धुकं भरलं आणि त्या मुलाची खोली घेऊन खालची टेकडी पुसून टाकल्याप्रमाणे त्यात वितळून गेली. मंदिरावरील कमल रंग जाऊन संधिप्रकाश उमटू लागला. आता बघता बघता सारं अंधारेल. मग आतील मूर्ती दिसणार नाही. मग इथून हातवारे करून त्या पोराला काही सांगण्याचा प्रयत्नही करता येणार नाही हे त्याच्या ध्यानात आलं. रामण्णानं मोठ्या कष्टानं अंग वर ओढलं आणि समोरून जाणाऱ्या एका खांबाला त्यानं गच्च पकडलं. त्याबरोबर खांबामधील ज्वाला आवर्तनं थांबली आणि मंदिर देखील निश्शब्दपणे स्थिर झालं. पण त्याच्या समोरील दरवाजा मात्र बंदच राहिला. त्याच्या अलीकडील पलीकडील उघड्या दरवाजातून कसला तरी फिकट केशरी प्रकाश पाझरल्याप्रमाणे बाहेर येत होता आणि मधून धुपाच्या दुराची वलय तरंगत होती. परंतु समोरच्या दृश्यातील स्तब्ध झालेली गती आता त्याच्या डोक्यात शिरली होती. चक्रांचा वेग वाढला आणि दृष्टी कशावरही स्थिर होईनाशी झाली. डोळे उघडे ठेवले की गोल ठिपके असलेले वाघाचे एक विशाल कातडे कुणीतरी वेगानं समोर फिरवत आहे असं वाटे. डोळे मिटले की लाल कडा असलेल्या कवड्यातील काळे ठिपके लक्षावधी डोळे अनिमिषपणे रोखल्याप्रमाणे दिसत होते. मध्येच धोक्याचा भूत पडदा थरथरत समोरून जात असे आणि तो निघून गेला की मूठभर हाडांच्या जुड्या त्या मुलाच्या चेहऱ्यांनी सगळ्या बाजूंनी पायऱ्या चढू लागलेल्या दिसत. त्यांच्या मागोमाग विक्राळ दिसणाऱ्या वाळवीच्या राक्षसी मुंग्या रानश्वापदांप्रमाणे त्यांच्या मागे धावू लागत आणि पायऱ्यांपर्यंत येताच गुहेत अंधारातून वेगानं वाहणाऱ्या प्रवाहासारख्या संन्याशाच्या गूढ रुंद आवाजात एका मागोमाग एक पडून नाहीशा होत. रामण्णानं एक झोक देऊन सारं अंग पायऱ्यांवरून उचललं आणि सारा प्राण ताणून बाजूच्या उघड्या दरवाजातून आत फेकलं. वर चढताना त्याचा स्थिर पायऱ्यांशी असलेला शेवटचा संबंध संपला आणि मंदिर पुन्हा वेगानं फिरू लागलं. खांबातील संगमरवरी ज्योती पुन्हा वळशानं भिंगरू लागल्या. बाहेर भोवती आत खोल खोल या बेभान गतीचं वादळ सुरू झालं आणि रामण्णा त्याबरोबर भरकटला जाऊ लागला. समोरच्या चौकटीतील दरवाजा बंद होण्यासाठी दर क्षणाला जास्त नेटानं सरकत होता आणि त्याला अडवून धरण्यासाठी रामण्णाला अंगातील साऱ्या रक्ताचा थेंबन थेंब तिथे पेटवावा लागला. त्यानं दरवाजातून आत डोकावून पाहिलं आणि त्याचा चेहरा सूर्यास्त झालेल्या मावळतीसारखा झाला. त्यानं झटदिशी हात वर केला. धुक्यात दडलेल्या पोपट्यात आढ्याकडे पाहत पडलेल्या त्या मुलाला ऐकू जावं म्हणून त्यानं खाली पाहत काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या शब्दच फुटेना. ओठांना स्वर येईना. आता हाताचा आधार सुटताच चक्रावून फेकल्या गेल्याप्रमाणे मंदिरानं त्याला ढकलून दिलं. रत्नखचित दरवाजा बंद झाला. पायऱ्यांवरून लोळण घेत ठेचाळत रामण्णा खाली आला. साचलेलं पाणी जुनं शिळं पण अद्यापही मंदपणे सुगंधी असलेलं निर्माल्य यांनी अर्थवट भरलेल्या तीर्थकुंडात येऊन तो आदळला आणि निर्जीव निश्चल तऱ्हेनं तो तसाच पडून राहिला. हा आणखी एक. ओठ चेहरा यांची कसलीही साक्ष नसलेला एक आवाज अगदी हलक्या स्वरात म्हणाला आणि मग सारंच निश्शब्द झालं.